नमस्कार, मी मोनिका शर्मा आणि आपण पाहत आहात लोकसेतू मराठी न्यूज चॅनल। तर चला पाहूया आजच्या बातम्यांमध्ये काय खास आहे। शासकीय वसतिगृहात निकृष्ट जेवणाविरोधात 300 विद्यार्थिनींचे अन्नत्याग आंदोलनादरम्यान काही विद्यार्थिनी बेशुद्ध। नंदुरबार जिल्ह्यातील शहादा तालुक्यातील मोहिदा येथील शासकीय आदिवासी मुलींच्या वसतिगृहात निकृष्ट दर्जाचे जेवण मिळत असल्याच्या निषेधार्थ आज तब्बल 300 विद्यार्थिनींनी आक्रमक पवित्रा घेत अन्नत्याग आंदोलन केले। वारंवार तक्रार करूनही सुधारणा होत नसल्याने आणि आज चक्क जनतेत जळालेला भात देण्यात आल्याने विद्यार्थिनींच्या संयमाचा बांध फुटला। या आंदोलनादरम्यान काही मुलींची प्रकृती खालावून त्या बेशुद्ध पडल्याने परिसरात खळबळ माजली। मोहिदा येथील या वसतिगृहात इयत्ता 8वी ते उच्च पदवीधरापर्यंतचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनी वास्तव्यास आहेत। गेल्या अनेक दिवसांपासून येथील जेवणाच्या दर्जाबाबत विद्यार्थिनी आणि अधीक्षकांनी वरिष्ठ स्तरावर लेखी तक्रारी केल्या होत्या, मात्र ठेकेदार पॉवरफुल असल्यामुळे प्रशासनाने याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याचा आरोप होत आहे। आज दुपारी जेवणात जळालेला आणि निकृष्ट दर्जाचा भात वाढण्यात आल्यानंतर संतप्त 300 विद्यार्थिनी जेवणावर बहिष्कार टाकून वसतिगृह परिसरातच उपोषण सुरू केले। आंदोलनाची माहिती मिळताच आमदार राजेश पाडवी यांनी तात्काळ वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संपर्क साधून या प्रकरणात लक्ष घालण्याचे निर्देश दिले। तसेच त्यांनी विद्यार्थिनींच्या अडचणी जाणून घेतल्या व सचिन पावरा यांना घटनास्थळी पाठवले। दरम्यान सहाय्यक प्रकल्पाधिकारी किरण मोरे हे त्यांच्या कर्मचाऱ्यांसह तब्बल 3 तासांनी घटनास्थळी पोहोचले। एवढा वेळ अन्नाचा कणही न घेतल्याने काही विद्यार्थिनींना चक्कर येऊन त्या बेशुद्ध पडल्या। गृहपाल सविता सूर्यवंशी आणि प्रगती राजपूत यांनी तात्काळ पुढाकार घेत त्या मुलींना प्रथमोपचारासाठी हलविले। सहाय्यक प्रकल्प अधिकाऱ्यांसमोर विद्यार्थिनींनी आपल्या समस्यांचा पाडा वाचला। त्यात वसतिगृहात मॅनेजर म्हणून महिला अधिकाऱ्यांची नियुक्ती करावी, जेवणाचा ठेकेदार आणि सध्याचा मॅनेजर तातडीने बदलावा, नियोजित मेनूनुसार सकस नाश्ता आणि जेवण वेळेत मिळावे, पिण्यासाठी स्वच्छ पाण्याची सोय करण्यात यावी, नाश्त्यातील बिस्किटांचा ब्रँड बदलावा आणि चांगल्या प्रतीची कडधान्य वापरली जावीत। या घटनेची माहिती मिळताच स्थानिक आदिवासी संघटनांनी घटनास्थळी धाव घेत प्रशासनाच्या कारभारावर जोरदार टीका केली। अखेर सहाय्यक प्रकल्प अधिकारी किरण मोरे यांनी विद्यार्थिनींच्या मागण्या वरिष्ठांपर्यंत पोहोचवून दोषींवर कठोर कारवाई करण्याचे आश्वासन दिले। या आश्वासनानंतर विद्यार्थिनींनी दिवसभराचे अन्नत्याग आंदोलन तात्पुरते मागे घेतले। पोरींच्या अडचणी त्यांनी जाणून घेतल्या आणि लिहून घेतलेलं आहे। त्यांनी सांगितलं की आम्ही तात्काळ ठेकेदार आता जोपर्यंत ठेका काहीतरी जून मध्ये चेंज होतोय तोपर्यंत आम्ही दुसरा ठेकेदार इथे देतोय 1.5 ते 2 महिन्यासाठी, आणि जी काही क्वालिटी होती, जे काही GR नुसार भेटायला पाहिजे ते आम्ही त्वरित पुरवू असं ग्वाही PO कार्यालयातील अधिकाऱ्यांनी इथं आज दिलेली आहे। आमदार साहेबांनी मुलींशी काय चर्चा केली? मुलींशी व्हिडिओ कॉलवर चर्चा करून दिली आम्ही। आमदार साहेबांनी स्वतः ATC साहेबांशी, दिनकर पावरा साहेबांशी बोलणं केलं आहे आणि त्यांनी लगेच एक पत्रही पाठवलं। ते पत्र आम्ही देतोय PO कार्यालयाला आणि PO कार्यालयामार्फत ते ATC साहेबांना देतील। आमदार साहेब असो किंवा आपण प्रतिनिधी म्हणून इथं येणार आहे त्या पुढील दिवसात तुम्ही? आम्ही 2 दिवस त्यांना दिलेले, 2 दिवसात क्वालिटी कशी असते काय असते त्यावर ठेकेदार चेंज करायचा, आता जो चेंज केलाय तो चेंज करायचा का दुसरा घ्यायचा परत तेही ठरवू। आणि एक पोरींचा आणि एक सामाजिक कार्यकर्ते म्हणून त्यांचा एक ग्रुप बनवलेला आहे, त्यामध्ये ते वैयक्तिक दररोजचे फोटो टाकणार आहे जेवणाचे किंवा जी क्वालिटी असते, आणि त्यात त्यांना बोललोय आम्ही की कंप्लेंट करायची नेमकं आज काय भेटलं किंवा नाही भेटलं। आणि PO साहेबांच्या अधिकारी बागुल सर असतील किंवा मोरे सर असतील ते आलेले, ते स्वतः 8 दिवसात इथं विजिट देणार आहे। आता 2 दिवसात येणारच आहे आणि आमच्यापैकी सर्व सूरज भाऊ असेल, अनिल भाऊ असेल, आम्ही स्वतः इथं येणार आहे आणि क्वालिटी चेक करणार आहे। आमचं जेवणाबद्दलच्या मागण्या होत्या ते आज संध्याकाळपर्यंत करून देत आहे असं म्हणतायत। जर नाही झाल्या तर अजून 2 दिवसात दुसरी बातमी सांगतो। मी तुमच्या या मागण्या मान्य न झाल्या, उदाहरणार्थ ठेकेदार बदलणे, मॅनेजर बदलणे, या मागण्या मान्य न झाल्यास पुढचे पाऊल काय राहणार आहे तुमच्या सगळ्या मुलींचं? उपोषणाला बसणार आहे। शासकीय आदिवासी मुलींचे वसतिगृह जुने येथे आम्हाला जेवणाची प्रॉब्लेम आहे। आम्हाला जेवण काय टाईमवर भेटत नाही। जे मेनूमध्ये आहे ते तरी आम्हाला द्या, कारण की मुली पेपर चालू आहे, पेपराच्या वेळेस सुद्धा उपाशी जातात मॅडम आपल्या मुली। आज 1 वाजला तरी जेवण आपण केलेलं नाही, का केलं नाही? आम्हाला जेवण चांगलं नाही भेटत, भात पण पूर्ण खारट आहे वगैरे, जळलेली आहे, वास मारते, कसं काय खाऊ शकत आम्ही? तुमची मागणी काय आहे सगळ्यांची?
आम्हाला जेवण चांगलं आणि वेळेवर द्या, ही आमची मागणी आहे. मुख्य संपादक प्रवीण चव्हाण, नंदुरबार. साठी एवढंच. ताज्या घडामोडी, स्थानिक बातम्या आणि महत्त्वाच्या अपडेट्स जाणून घेण्यासाठी आमच्या लोकसेतू मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.